विद्यार्थी मित्रांनो, आपण पाचवं प्रकरण बघितलं. त्यानंतर 6वं प्रकरण 25% भाग जो वगळलेला आहे, या वगळलेल्या भागामध्ये आहे. त्यामुळे आपण आता पुढचं 7वं प्रकरण सुरू करत आहोत, खेळ आणि इतिहास. ज्यावेळी आपण उपयोजित इतिहासाचा अभ्यास करतोय त्यावेळी ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे इतिहासाचा वापर करता येईल याचा विचार हा प्रामुख्याने आपल्याला या संपूर्ण इतिहासामध्ये 10वीच्या करायचे. तर खेळ आणि इतिहास यांचा सहसंबंध कसा, किंवा खेळ आणि इतिहास हे प्रामुख्यानं मानवी जीवनाचा एक भाग मानला जातो असं का म्हटलं जातं. तर आधी सर्वात प्रथम आपण खेळ म्हणजे काय किंवा खेळ कशास म्हटलं जातं, तर आपलं मनोरंजन आणि त्याचबरोबर शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कोणतीही कृती ही खेळ असलेली आपल्याला दिसून येते. आता तुम्ही म्हणाल की बुद्धिबळसारखा जो खेळ आहे, या खेळामध्ये शारीरिक कृती कशी केली जाते, तर ते आपण पुढं बघणार आहोत की बैठे खेळ यांचं महत्त्व किंवा मैदानी खेळांचं. परंतु त्या ठिकाणी आपलं मनोरंजन सुद्धा होतं आणि बसण्याची जी कॅपॅसिटी आहे किंवा आपली जी बौद्धिकता आहे, ही बौद्धिकता बुद्धिबळासारखी खेळामध्ये वापरली जाते. आणि म्हणून प्रामुख्यानं खेळ आपण कशाला म्हणू शकतो, तर मनोरंजन आणि शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी जी कृती आहे, या कृतीला आपण खेळ असं म्हणू शकतो. मग खेळ आणि माणूस यांचा सहसंबंध कसा मानला जातो, तर खेळाचा इतिहास हा मानवा एवढाच जुना आहे. आता तुम्ही म्हणाल मानवाचा इतिहास कोणता, तर आपण बघतो की चार्ल्स डार्विन यानं लावलेला जो सिद्धांत आहे, या सिद्धांतानुसार पहिला सजीव हा शैवालामध्ये सापडलेला होता आणि तिथून खऱ्या अर्थानं कालांतराने मानवाची उत्पत्ती ही टप्प्याटप्प्याने होत गेली. त्याच प्रकारे खेळांचा इतिहास हा सुद्धा मानवाच्या इतिहासाप्रमाणेच जुना मानला गेलेला दिसून येतो. का, तर खेळ ही मानवाची नैसर्गिक आणि सहजरित्या केली जाणारी किंवा सहजरित्या होणारी प्रवृत्ती ही असते. उदाहरणार्थ, जेव्हा आपण एखाद्या रस्त्यावरती सहजासहजी चालत असतो आणि समजा आपल्या पायामध्ये एखाद्या बॉटल आली, तर आपण त्याला काय करत जातो, तर पुढं 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 ढकलत जातो. म्हणजे हीच काय झाली, तर आपली नैसर्गिक प्रवृत्ती ही झालेली दिसून येते. किंवा आपण साधारणतः जरी चालत असलो किंवा जरी एकमेकांशी बोलत असलो तरी आपले हाताचे व्यायाम हे सुरू असलेले दिसून येतात. म्हणजेच ही माणसाची काय आहे, तर नैसर्गिक आणि सहज प्रवृत्ती ही मानली जाते. आणि मानव सुरुवातीच्या काळामध्ये विविध प्रकारचे खेळ हा खेळत असलेला दिसून येतो. यामध्ये ज्यावेळी मानवाची उत्पत्ती झाली किंवा मानव हा निर्माण झाला, त्यावेळी प्रामुख्यानं शिकार हा मानवाच्या उदरनिर्वाहाचं साधन बनलं होतं. आपण अश्मयुगीन इतिहास बघतो की मानवाला शिकारीची आवश्यकता का भासू लागली, किंवा मानवाला अन्न आणि अग्नी या दोन्हींचा संबंध कसा झाला, तर ज्यावेळी मानव समूहाने राहू लागला त्यावेळी तो मोठ्या प्राण्यांची शिकार ही करू लागला. आणि त्याला जेव्हा लक्षात आलं की एखादा पदार्थ जर आपण अग्नीमध्ये टाकला तर त्याच्यापासून आपल्याला उष्णताही मिळते आणि त्या पदार्थाला वेगळी चव ही सुद्धा लागते. आणि म्हणून मानवाच्या प्रारंभीच्या काळामध्ये विविध प्रकारचे खेळ हे खेळले जात होते. आणि याचंच उदाहरण म्हणजे शिकार करणं हे मानवाच्या मनोरंजनाचं साधन आणि त्याचबरोबर उदरनिर्वाहाचा मार्ग हा देखील मानला गेलेला आपल्याला दिसून येतो. आणि भारतात जी प्राचीन साहित्य निर्माण झाली, या साहित्यांमध्ये किंवा महाकाव्यांमधून द्यूत, कुस्ती, रथांच्या आणि घोड्यांच्या शर्यती, बुद्धिबळ यासारख्या खेळांची माहिती ही आपल्याला मिळते. उदाहरणार्थ, आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये रामायण महाभारत सारख्या ज्यावेळी सिरियल बघितल्या, त्यावेळी महाभारत हे एका खेळामुळंच झालं असं म्हटलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून भारताचं जेवढं प्राचीन साहित्य आहे, त्या साहित्यामध्ये भारतात सुरुवातीपासून कोणते खेळ खेळले जाऊ लागले होते, तर द्यूतसारखा खेळ, कुस्ती, रथांच्या आणि घोड्यांच्या शर्यती, बुद्धिबळ यासारखे खेळ हे प्रामुख्याने खेळले गेलेले आपल्याला दिसून येतात. याशिवाय आपल्या भारतामध्ये वडोदरा या ठिकाणी जुम्माददा हे एक प्रसिद्ध पहलवान असलेले दिसून येतात. आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी माणिकराव या दोघांची मिळून एक व्यायामशाळा ही असलेली दिसून येते. त्याचबरोबर पतियाळा या ठिकाणी क्रीडा विद्यापीठ, गुजरातमधील स्वर्णिम गुजरात स्पोर्ट्स विद्यापीठ,
गांधीनगर कोल्हापूर या ठिकाणचं खासबाग आणि मोतीबाग तालीम, अमरावती या ठिकाणचं हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, पुण्यातील बालेवाडी या ठिकाणचं श्री शिवछत्रपती क्रीडा कुस्ती संकुल यासारखे खेळांचं आत्ता प्रशिक्षण देणाऱ्या संस्था या भारतात अस्तित्वात असल्या दिसतात. म्हणजेच काय तर प्राचीन काळी खेळ हे समूहाने खेळले जायचे. व्यायाम हा त्याचा एक साधन नव्हतं, तर मनोरंजन हे त्याचं महत्त्वाचं माध्यम म्हणून पाहिलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु अलीकडच्या काळामध्ये खेळ हा सगळ्यात महत्त्वाचा घटक हा मानला गेलेला दिसून येतो. उदाहरणार्थ जेव्हा आपण एखादी एक्झाम, उदाहरणार्थ 10वीची परीक्षा देतो, त्यावेळी नॅशनल जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी राखीव गुण, राज्यस्तरावरती खेळणारे जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी वेगळे गुण हे असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच भारतात साधारणतः जोड्या लावासाठी हा भाग महत्त्वाचा आहे. बघा, वडोदरा या ठिकाणचं प्रसिद्ध पहलवान जुम्मादादा आणि माणिकराव यांची व्यायामशाळा, पतियाळा या ठिकाणचं क्रीडा विद्यापीठ, 3 गुजरातमधील स्वर्णिम गुजरात स्पोर्ट्स विद्यापीठ, 4 गांधीनगर कोल्हापूर या ठिकाणचं खासबाग आणि मोतीबाग तालीम, 5 अमरावती या ठिकाणचं हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, पुणे या ठिकाणचं पुणेतील बालेवाडी हे जे ठिकाण आहे या ठिकाणावरचं श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल किंवा कुस्ती यासारख्या खेळांचं प्रशिक्षण हे प्रामुख्यानं अलीकडे आधुनिक काळात भारतात दिलं गेलेलं दिसून येतं. बघा, आपण झालेल्या भागामध्ये काय पाहिलं, खेळ म्हणजे काय तर मनोरंजन आणि व्यायाम किंवा शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे खेळ ही मानली गेलेली दिसून येते. मग खेळाची निर्मिती किंवा खेळाचं स्वरूप हे आपल्याला कसं सांगता येईल तर खेळाचा इतिहास हा मानवाच्या इतिहासा एवढाच जुना मानला जातो. का तर खेळ ही मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती ही मानली गेलेली दिसून येते आणि सुरुवातीच्या काळापासून मानव विविध प्रकारचे खेळ हा खेळत असलेला दिसून येतो. यामध्ये शिकार ज्यावेळी मानवाने करायला सुरुवात केली त्यावेळी ते त्याचं उदरनिर्वाहाचं साधन, त्याचबरोबर मनोरंजनाचा एक भाग म्हणून पाहिलं गेलेलं दिसून येतं. त्यानंतर आपण तिसरा मुद्दा बघितला की प्राचीन साहित्यामध्ये कोणकोणत्या खेळांविषयीची माहिती ही आहे तर प्राचीन साहित्य किंवा काव्यांमधून द्यूत, कुस्ती, रथांच्या घोड्यांच्या शर्यती, बुद्धिबळ यासारख्या खेळांचा समावेश हा असलेला दिसून येतो. याशिवाय सध्या भारतात असणारी जी खेळांची किंवा खेळांची ठिकाणं, प्रसिद्ध प्रशिक्षणासाठीची जी ठिकाणं आहेत यामध्ये वडोदरा असेल, पतियाळा असेल, गुजरात असेल, गांधीनगर कोल्हापूर असेल, त्याचबरोबर अमरावती असेल, पुण्यातील बालेवाडी ठिकाण असेल की या ठिकाणी खेळाच्या प्रशिक्षण देणाऱ्या विविध संस्था या प्रामुख्यानं निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. मग खेळ आणि ग्रीक लोक यांचा सुद्धा महत्त्वाचं किंवा यांचा संबंध हा महत्त्वाचा मानला जातो. बघा, जुन्या नववीचं एक पुस्तक होतं त्यामध्ये ग्रीक संस्कृतीत खेळाला अतिशय किंवा अनन्यसाधारण असं महत्त्व होतं. का होतं तर ग्रीस हा असा देश होता की त्याच्या तिन्ही बाजूला समुद्र आणि एकच बाजू ही भूभागाची असल्यामुळं तेथील लोक हे काटक हे असलेले दिसून येतात. मग खेळ आणि ग्रीक लोक यांचं नातं हे प्राचीन काळापासून मांडलं गेलेलं दिसून येतं आणि या खेळाला नियमित आणि सुसंघटित रूप हे ग्रीकांनी दिलं. आता नियमित म्हणजे कसं तर नियमानं आणि सुसंघटित म्हणजे संघटितरित्या एकत्र यायचं आणि त्यातून खेळायचा. याची सुरुवात ही प्राचीन ग्रीक काळापासून झालेली दिसून येते आणि ग्रीक कालावधीमध्ये धावणे, थाळीफेक, रथांच्या आणि घोड्यांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टियुद्ध यासारखे सामने हे त्यांनी सुरू केले होते. बघा, ऑलिम्पिक हा जर 3 वर्षांनी जो खेळ प्रकार मानला जातो की जो आंतरराष्ट्रीय स्तरावरती सगळ्यात महत्त्वाची स्पर्धा म्हणून ऑलिम्पिककडे पाहिलं जातं. अशा या ऑलिम्पिक
स्पर्धांची सुरुवात सुद्धा ग्रीकमधील ऑलिम्पिया या शहरात झालेली आपल्याला दिसून येते आणि या स्पर्धेत भाग घेणं किंवा विजय मिळवणं हे मानाचं मानलं जायचं. आणि पूर्वी ग्रीक संस्कृतीमध्ये ज्यावेळी या ऑलिम्पिक स्पर्धा 3 वर्षांनी सुरू व्हायच्या त्यावेळी युद्धाला सुद्धा बंदी असायची. म्हणजे इतकं महत्त्व या खेळाला ग्रीक संस्कृतीत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे खेळ आणि ग्रीक लोक यांचा सहसंबंध जवळचा का मानला जातो, तर ग्रीकांनी खेळांना नियमित आणि सुसंघटित स्वरूप हे प्राप्त करून दिलं. मग या खेळामध्ये धावणे असेल, थाळीफेक असेल, रथांच्या किंवा घोड्यांच्या शर्यती असतील, कुस्ती असेल, मुष्टियुद्ध असेल, यासारखे खेळसुद्धा ग्रीकांनी सुरू केलेले दिसून येतात. आणि यासाठी दर 3 वर्षांनी ग्रीक संस्कृतीतील लोक ग्रीकमधील ऑलिम्पिया या शहरामध्ये एकत्र यायचे आणि त्या ठिकाणी या खेळांच्या स्पर्धांचं आयोजन हे केलं जायचं. या खेळांचं वैशिष्ट्य म्हणजे कोणतं, तर या खेळांच्या काळामध्ये परकीय आक्रमणसुद्धा किंवा युद्ध कोणत्याही प्रकारे केलं जात नसे. या प्रकारे ग्रीकांनी खेळाला महत्त्व हे प्राप्त करून दिलेलं दिसून येतं. मग हे झालं खेळ. पण मानवी जीवनामध्ये खेळाला अनन्यसाधारण असं महत्त्व हे का आहे किंवा मानवी जीवनामध्ये खेळ हे महत्त्वाचे का मानले जातात, तर आपल्या जीवनामध्ये खेळाला महत्त्व हे असलेलं दिसून येतं. का, तर 1, जीवनातील व्यथा आणि चिंता विसरायला लावण्याचं सामर्थ्य हे खेळामध्ये असतं. आत्ताचं जस्टच उदाहरण बघा, IPL सुरू झाले त्यामुळे आपल्याला 7:30 नंतर कोरोना हा घटक किंवा हा भाग आपल्या डोक्यात सुद्धा येत नाही. म्हणजेच काय, तर जीवनातील व्यथा आणि चिंता विसरायला लावण्याचं सामर्थ्य हे खेळामध्ये आहे. 2, मनाला विरंगुळा देणं आणि त्याचबरोबर मनाला ताजेतवानं करण्याचं काम खेळ हा करत असलेला दिसून येतो. त्याचबरोबर ज्या खेळामध्ये शारीरिक श्रम किंवा श्रम आणि शारीरिक हालचाली कराव्या लागतात, यामुळे त्या खेळाडूचा शारीरिक व्यायाम हा सुद्धा होत असतो. व्यायामामुळे शरीर काटक आणि त्याचबरोबर बळकट बनण्यास मदत ही होत असते. याशिवाय खेळामुळे मनोधैर्य, चिकाटी आणि त्या व्यक्तीमधील असणारा खिलाडूपणा यासारखे गुण विकसित होण्यास मदत होत असते. म्हणजेच जी व्यक्ती खेळाडू आहे त्या खेळाडूमुळे हार जीत हे सहन करण्याचं मनोधैर्य त्याच्यामध्ये येत असतं. चिकाटी म्हणजे आपण कोणत्या तरी ध्येयासाठी खेळतो यासाठी ते खेळत राहतात आणि म्हणून खेळामुळे मनोधैर्य, चिकाटी आणि खिलाडूपणा यासारख्या गुणांची वाढ होते. त्याचबरोबर जे सांघिक खेळ आहेत म्हणजे समूहाने खेळले जाणारे जे खेळ आहेत, या खेळांमुळे आपापसात सहकार्य आणि संघभावना ही वाढीस लागते. त्याचबरोबर नेतृत्व गुणांचा विकास हा होत असतो. समजा आपल्याला हा 3 मार्काला प्रश्न आला की खेळांचे महत्त्व स्पष्ट करा, तर 1, खेळाला आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे. 2, खेळामुळे जीवनातील व्यथा आणि चिंता विसरायला लागतात. 3, मनाला विरंगुळा आणि मन ताजेतवाने करण्याचं काम खेळांच्या माध्यमातून केलं जातं. 3, ज्या खेळामध्ये भरपूर श्रम किंवा शारीरिक हालचाली करावे लागतात, या खेळांमुळे खेळाडूंचा व्यायाम होत असतो. त्याचबरोबर त्या व्यायामामुळं त्यांचं शरीर काटक आणि बळकट बनण्यास मदत होत असते. खेळामुळं मनोधैर्य, चिकाटी आणि खिलाडूपणा यासारख्या गुणांची वाढ ही होत असते. तर सांघिक खेळ खेळल्यामुळे आपल्यामध्ये सहकार्य, संघभावना आणि त्याचबरोबर नेतृत्व गुणांचा विकास हा होत असतो. मग आपण हे खेळाचं बघितलं. पहिल्या भागामध्ये आपण काय बघितलं, तर खेळ म्हणजे काय, खेळाचं स्वरूप कोणतं, ग्रीक संस्कृतीत किंवा ग्रीक लोकांनी खेळांची सुरुवात कशी केली. दुसरा आपण भाग बघितला की खेळांचं मानवी जीवनामध्ये असणारं महत्त्व. आता तिसरा आपण भाग बघणार आहोत, खेळांचे प्रकार. साधारणतः खेळांचे 2 प्रकार मानले जातात. 1, बैठे खेळ आणि 2, मैदानी खेळ. हे खेळांचे 2 प्रकार मानले गेलेले आपल्याला दिसून येतात. आता या दोन्हींमध्ये कोणता फरक आहे किंवा बैठे खेळ कशाला म्हटलं जातं, मैदानी खेळ. साधारणतः आपण लक्षात घेतो की बैठे खेळ म्हणजे बसून खेळले जाणारे जे खेळ आहेत त्या खेळांना आपण बैठे खेळ म्हणतो. तर ज्यामध्ये शारीरिक हालचाल
किंवा शारीरिक हालचाल वेगाने करावी लागते, याला आपण काय म्हणत असतो? मैदानी खेळ असं म्हणतो. मग बैठे खेळ म्हणजे काय? तर पहिला त्यातला मुद्दा आपल्याला सांगता येईल की जे खेळ बसून खेळले जातात त्यांना बैठे खेळ असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ बुद्धिबळ असेल, पत्ते असतील, सोंगट्या असतील, कॅरम असतील, काचाकवड्या असतील, यासारखे खेळ आपण काय करत असतो? तर बसून खेळत असलेला आपल्याला दिसून येतो. तर सागरगोटे हा खेळसुद्धा प्रामुख्यानं मुली या बैठ्या खेळांमध्ये महत्त्वाच्या मानल्या जातात. त्याचबरोबर भातुकलीसारखा जो खेळ आहे हा खेळसुद्धा लहान मुलींचा समजला जातो. आणि या खेळामध्ये पूर्वीच्या काळी बघा घरातले सगळेजण यामध्ये सहभागी व्हायचे. तर भातुकलीचा खेळ सगळ्यांना माहिती आहे की त्यामध्ये भाऊला भाऊलीचं लग्न हे केलं जातं. पूर्वी आमच्या लहानपणीसुद्धा हे खेळ खेळले जायचे आणि यामुळे खऱ्या अर्थानं कौटुंबिक आनंद हा मिळण्यास मदत होत असते. म्हणजे साधारणतः बैठे खेळ बघत असताना आपण बैठे खेळ कशाला म्हणू शकतो? तर जे खेळ बसून खेळले जातात त्यांना आपण बैठे खेळ असं म्हटलं जातं. 2 उदाहरणार्थ बुद्धिबळ, पत्ते, सोंगट्या, कॅरम, काचाकवड्या यासारखे जे खेळ आहेत या खेळांना आपण बैठे खेळ असं म्हणत असतो. उदाहरणार्थ मुलींचे जे खेळ आहेत बघा यात सेपरेट आहे. मुलींसाठी कोणते बैठे खेळ हे महत्त्वाचे मानले जातात? तर सागरगोटे किंवा भातुकली की ज्यामध्ये भाऊला भाऊलीचं लग्न केलं जातं आणि संपूर्ण कुटुंबाला त्यामध्ये सहभागी हे होता येतं, हे मुलींचे बैठे खेळ हे मानले गेलेले आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मैदानी खेळ. मग या मैदानी खेळाचे अजून उपप्रकार पडतात. कोणते? तर देशी आणि विदेशी मैदानी खेळ हे प्रामुख्यानं या मैदानी खेळांचे प्रकार. बघा बैठे खेळांचं आपण बघितलं की बैठे खेळ म्हणजे काय, त्याचे कोणतेही उपप्रकार मानले जात नाही. त्यात फक्त काय केलं आहे आपण विभाजन, मुलींसाठीचे बैठे खेळ हे कोणते. आता मैदानी खेळ आपण बघतोय, या मैदानी खेळांचे 2 प्रकार मानले जातात, एक देशी आणि विदेशी. मग देशी खेळांमध्ये आपण कोणतं मानतो? तर सध्या क्रिकेट हा आपला देशी खेळ झालेला आहे, परंतु तो आपला नाही, तो विदेशी आहे. तर लंगडी, कबड्डी, आट्यापाट्या आणि खो खो यासारखे जे खेळ आहेत हे खेळ देशी मैदानी खेळ म्हणून ओळखले जातात. तर या देशी मैदानी खेळांमध्ये मुलामुलींमध्ये गोट्या, लगोरी, विटीदांडू, भिंगऱ्या, भवरे, फुगडी, झिम्मा, लंगडी यासारखे लोकप्रिय खेळ हे खेळले जातात. म्हणजे बघा देशी मैदानी खेळांमध्ये साधारणतः कोणत्या घटकांचा समावेश केला जातो? तर लंगडी, कबड्डी, आट्यापाट्या आणि खो खो यासारख्या खेळांचा समावेश हा केला जातो. आता या देशी मैदानी खेळामध्ये मुलं आणि मुली जे खेळ खेळतात ते खेळ कोणते? गोट्या, लगोरी, विटीदांडू, भिंगऱ्या, भोवरे, फुगडी, झिम्मा, लंगडी यासारखे देशी मैदानी खेळ हे मुलं आणि मुली दोन्हीही खेळत असलेले आपल्याला दिसून येतात. या मैदानी खेळाचा दुसरा प्रकार कोणता आहे? तर विदेशी मैदानी खेळ. मग या विदेशी मैदानी खेळांमध्ये कशाचा समावेश केला जातो? तर साधारणतः विदेशी मैदानी खेळांमध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, गोल्फ, पोलो यासारख्या खेळांचा समावेश हा प्रामुख्यानं या विदेशी मैदानी खेळांमध्ये केला जातो. बघा देशी आणि विदेशी मैदानी खेळ बघत असताना विदेशी मैदानी खेळ हे प्रामुख्यानं कोणते मानले जातात? तर या विदेशी मैदानी खेळांमध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी, त्याचबरोबर क्रिकेट, फुटबॉल, गोल्फ यासारखे जे खेळ आहेत, पोलो यासारखे जे खेळ आहेत या खेळांना आपण विदेशी मैदानी खेळ असं म्हणतो. तर साधारणतः या मैदानी खेळांमध्ये धावण्याच्या शर्यती या जगभर प्रसिद्ध असलेल्या दिसून येतात. या धावण्याच्या शर्यतीमध्ये 100 मीटर, 200 मीटर, मॅरेथॉन,
अडथळ्यांच्या शर्यती यासारख्या धावण्याच्या शर्यती या मैदानी खेळांमध्ये समाविष्ट आहेत. बघा, पुन्हा एकदा मैदानी खेळांमध्ये धावण्याच्या ज्या शर्यती आहेत यामध्ये 100 मीटर, 200 मीटर, मॅरेथॉन, अडथळ्यांच्या शर्यती यासारख्या मैदानी शर्यतींचा समावेश हा प्रामुख्याने केलेला दिसून येतो. याशिवाय शारीरिक कौशल्यावर आधारित असणाऱ्या मैदानी खेळांमध्ये गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, उंच उडी, पाण्यातील नौकायन, त्याचबरोबर शारीरिक कसरतीच्या खेळांमध्ये मल्लखांब, दोरीवरच्या मल्लखांब, जिम्नॅस्टिक यासारख्या घटकांचा समावेश हा प्रामुख्यानं या शारीरिक कौशल्यांवर आधारित मैदानी खेळांमध्ये केला जातो. बघा, ज्यावेळी आपण मैदानी खेळ बघतोय त्यावेळी मैदानी खेळांचे 2 प्रकार, देशी आणि विदेशी. देशी खेळांमध्ये मुलं मुली खेळतील असे खेळ आपण बघितले. विदेशी खेळ हे कोणते? या विदेशी खेळांमध्ये प्रामुख्यानं आपण जो भाग बघितला तो म्हणजे धावण्याच्या शर्यतींमध्ये कशाचा समावेश केला जातो. त्याचबरोबर शारीरिक कौशल्यांवर आधारित असणारे मैदानी खेळ हे कोणते? तर यामध्ये गोळाफेक असेल, थाळीफेक असेल, लांब उडी असेल, उंच उडी असेल, त्याचबरोबर पाण्याच्या ज्या शर्यती, पोहण्याच्या शर्यती आहेत, वॉटर पोलो असेल, नौकायन असेल, मल्लखांब असेल, दोरीवरचा मल्लखांब असेल, जिम्नॅस्टिक्स असतील यासारख्या खेळांचा समावेश हा प्रामुख्यानं शारीरिक कौशल्यांवर आधारित असणाऱ्या खेळांमध्ये केला जातो. याशिवाय साहसी मैदानी खेळ हे सुद्धा आहेत. यामध्ये स्केटिंग असेल किंवा स्किकिंग असेल, यामध्ये घसरण्याच्या शर्यती असेल, आईस हॉकी असेल, यासारखे खेळ हे साहसी खेळ आहेत. तर साहसी आणि रोमांचकारी असणारे खेळ म्हणजे करायला धाडसाचं सुद्धा आणि ते बघताना अंगावर शहारे येतील असे जे खेळ आहेत यामध्ये प्रस्तारारोहण, ग्लाइडिंग, मोटरसायकल, मोटारकार यांच्या शर्यतींचा समावेश हा केला जातो. मग यामध्ये प्रामुख्यानं श्रीमती मनीषा बाठे यांनी केलेल्या संशोधनानुसार कुस्तीसाठी पूरक असा जो खेळ आहे या खेळाला मल्लखांब असं म्हटलं गेलेलं दिसून येतं. आणि या मल्लखांबाची निर्मिती उत्तर पेशवाई काळामध्ये मल्लविद्यागुरू बाळंभट देवधर यांनी केलेली दिसून येते. मग बाळंभट दादांना हा व्यायाम जो आहे हा कसा सुचला? तर वानर ज्यावेळी किंवा आपण त्याला माकड असं म्हणतो त्यावेळी ते झाडावरील त्यांची जी खेळण्याचा प्रकार आहे किंवा खेळ पाहून प्रामुख्यानं त्यांना हा जो मल्लखांब हा प्रकार आहे हा प्रकार लक्षात आलेला दिसून येतो. याशिवाय झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची सुद्धा जी दिनचर्या होती ही दिनचर्या लिहित असताना विष्णुभट गोडसे यांनी माझा प्रवास या पुस्तकांमधून झाशीच्या राणींची जी दिनचर्या आहे ही दिनचर्या लिहिलेली आहे. यामध्ये त्या पहाटेच्या उठायच्या आणि मल्लखांब करायच्या, त्याचबरोबर 2 घटका त्या कसरत करून नंतर घोड्यावर बसायच्या आणि हत्तीवर बसून फेरपटका मारून 4 घटका म्हणजे दिवसभरामध्ये खुराकाचं खाणं आणि दूध पिणं, स्नान करणं यासारखी त्यांची दिनचर्या होती. याविषयीची माहिती विष्णुभट गोडसे यांनी माझा प्रवास या पुस्तकामध्ये लिहिलेली दिसून येते. बघा, खेळाचं महत्त्व झाल्यानंतर आपण खेळांचे प्रकार बघितले. यामध्ये बैठे खेळ कोणते? या बैठे खेळांमध्ये मुलींसाठीचे असणारे भातुकली असेल, सागरकोटे असतील. मैदानी खेळामध्ये आपण देशी आणि विदेशी खेळ बघितले. यामध्ये मुलं मुली खेळतील अशा देशी खेळी कोणत्या आहेत? तर गोट्या असतील, लगोर असतील, विटीदांडू असतील, भिंगऱ्या असेल, भोवरा असेल, फुगडी असेल, झिम्मा असेल. तर त्याचबरोबर विदेशी मैदानी खेळांमध्ये साधारणतः धावण्याच्या शर्यती या जगभर प्रसिद्ध आहेत. यामध्ये 100 मीटर धावणं असेल, 200 मीटर धावणं असेल, त्यानंतर मॅरेथॉन असेल, अडथळ्यांच्या शर्यती असेल, यासारख्या धावण्याच्या शर्यतींचा समावेश हा असलेला दिसून येतो. याशिवाय शारीरिक कौशल्य किंवा शारीरिक कसरत दाखवणारे मैदानी खेळांमध्ये गोळाफेक असेल, थाळीफेक असेल, लांब उडी असेल, उंच उडी असेल, त्याचबरोबर पाण्यातील काही शर्यती यामध्ये नौकायन असेल, वॉटर पोलो असेल, त्याचबरोबर मल्लखांबामध्ये मल्लखांब, दोरीवरचा मल्लखांब,
जिम्नॅस्टिक्स यासारख्या खेळांचा समावेश असेल. तर साहसी खेळांमध्ये स्केटिंग असेल, स्कीइंग असेल, आईस हॉकी असेल. त्याचबरोबर साहसी आणि रोमांचकारी खेळ यामध्ये मोटरसायकल, मोटार कार, ग्लाइंडिंग, त्याचबरोबर प्रस्तारारोहण यासारखे जे खेळ आहेत हे खेळ महत्त्वाचे मानले गेलेले आपल्याला दिसून येतात. याशिवाय आपल्याला माहिती दिलेली आहे की बाळंबट देवधर यांनी मल्लखांब हा उत्तर पेशवाई काळामध्ये खेळ प्रकार प्रसिद्धीस आणला. हे त्यांना लक्षात कशावरून आलं तर साधारणतः त्यांनी झाडावर खेळणारे जे वानर आहेत या वानरांनी केलेली जी क्रीडा आहे ही पाहून त्यांना मल्लखांब हा सुचलेला आपल्याला दिसून येतो. तर विष्णुंभट गोडसे यांनी माझा प्रवास या पुस्तकाच्या माध्यमातून झाशीची राणी लक्ष्मीबाई या कोणत्या प्रकारे आपली जी दिनचर्या आहेत या दिनचर्या करत असत याविषयीची माहिती ही प्रामुख्याने दिलेली आहे. त्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे खेळांच्या स्पर्धा. मग खेळांच्या स्पर्धा या कोणकोणत्या आहेत तर आत्ताच आपण बरेचसेच खेळ प्रकार आपल्याला माहीत आहेत. म्हणजे वर्ल्ड कप असेल क्रिकेटचा, हॉकीचा वर्ल्ड कप असेल किंवा आता IPL मॅचेस असतील. त्यानंतर बरेचसेच जे आशियाई स्पर्धा असतील यासारख्या स्पर्धांचं आयोजन हे केलं जातं. मग खेळांच्या स्पर्धा या किंवा खेळांच्या स्पर्धांना जगभर मान्यता ही मिळालेली दिसून येते. मग जगभरामध्ये प्रसिद्ध असणारे खेळाच्या स्पर्धा या प्रामुख्यानं कोणत्या मानल्या जातात तर जगभर प्रसिद्ध असणाऱ्या खेळांच्या स्पर्धांमध्ये प्रामुख्यानं ऑलिम्पिक असेल, एशियाड गेम असेल, दिव्यांग व्यक्तींचं ऑलिम्पिक असेल, क्रिकेट विश्वचषक स्पर्धा असतील, हॉकी असेल, कुस्ती असेल, बुद्धिबळ असेल. म्हणजे विश्वनाथन आनंदसारखा एक चांगला खेळाडू आपला भारताचा या बुद्धिबळामध्ये असलेला दिसून येतो. यासारख्या स्पर्धा या जागतिक पातळीवरती होतात. उदाहरणार्थ तुम्हाला संकल्पना चित्र काढायला लावलं की जागतिक स्तरावरती खेळांच्या स्पर्धांचे प्रकार आणि 4 कॉलम दिले तर त्यात आपण लिहू शकतो ऑलिम्पिक, एशियाड, दिव्यांगांचं ऑलिम्पिक, क्रिकेट विश्वचषक स्पर्धा, हॉकी, कुस्ती, बुद्धिबळ यासारख्या स्पर्धा या होत असतात. त्यापैकी हॉकी हा खेळ आपला भारताचा देशी खेळ म्हणून ओळखला गेलेला दिसून येतो. जरी क्रिकेट हा प्रसिद्ध किंवा लोकप्रिय असला तरी भारताचा प्रमुख खेळ म्हणून आपण या हॉकीकडे पाहत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि हॉकीच हा भारताचा राष्ट्रीय खेळ प्रकार म्हणून प्रसिद्ध असलेला दिसून येतो. मग या ज्या खेळांच्या स्पर्धा होत असतात या साधारणतः कुठं कुठं होत असतात तर या खेळांच्या स्पर्धा स्थानिक, शहर, तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्र, आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा या स्पर्धा या होत असतात. आणि या स्पर्धांमध्ये किंवा या स्पर्धांच्या क्षेत्रामध्ये आपल्याला उत्तम करिअर हे प्रामुख्यानं करता येईल. जसं आपण बघितलं की हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ मानला जातो. या हॉकीशी संबंधित असणारं नाव म्हणजे मेजर ध्यानचंद. मग मेजर ध्यानचंद यांना आपण हॉकीचे जादूगार असं सुद्धा म्हणतो. मग हॉकीचे जादूगार असं का म्हटलं जातं तर भारतीय हॉकी संघाचे संघनायक हे ते होते. आणि 1936 साली त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघानं बर्लिन या ठिकाणी जी ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक हे जिंकलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर 1928 आणि 1932मध्ये सुद्धा हॉकीची सुवर्ण पदकं ही भारतानं जिंकलेली दिसून येतात. आणि म्हणून प्रामुख्यानं त्यांचं हे जे कार्य आहे या कार्यामुळे त्यांना हॉकीचे जादूगर असं म्हटलं जातं. आणि 29 ऑगस्ट हा जो त्यांचा जन्मदिवस आहे हा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला गेलेला आपल्याला दिसून येतो. 1956 साली त्यांच्या या हॉकीच्या कामगिरीबद्दल सरकारनं त्यांना पद्मभूषण या सन्मानानं सुद्धा म्हणजे त्यांना पद्मविभूषण हे दिलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगर म्हणण्याचं कारण कोणतं तर 1936 साली बर्लिनचं जे ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या या स्पर्धेमध्ये त्यांनी भारताला सुवर्णपदक हे प्राप्त करून दिलं. तर 1928 साली आणि 1932 साली सुद्धा भारताने त्यांच्याच नेतृत्वाखाली हॉकीमध्ये
सुवर्णपदक हे मिळवलेलं दिसून येतं. आणि तेव्हा जे मेजर ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते आणि म्हणून त्यांना हॉकीचे जादूगार असं म्हटलं जातं. आणि 29 ऑगस्ट हा जो त्यांचा जन्मदिवस आहे, हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून जाहीर केला जातो. त्यांचं हे जे भारतातल्या हॉकी स्पर्धेविषयीचं कार्य आहे, या कार्याबद्दल 1956 साली त्यांना पद्मभूषण या पदवीनं प्रामुख्यानं ही पदवी त्यांना